पुरोगामी जो बेगडी पुरोगामी नेता असं मी कायम म्हणत आलोय। माननीय शरदचंद्रजी पवार हे बेगडी पुरोगामी नेते आहेत आणि त्यांचाच बेगडी पुरोगामित्वाचा शिक्का सुप्रियाताई सुळे या त्यांच्या वर्तनातून दाखवून देत आहेत। बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिन्याहून अधिक काळ उलटला आहे। या प्रकरणातील 7 आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई सुरू असून एक आरोपी अद्याप फरार आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत मी तुमच्यासाठी लढेल, तुमच्या मुलाला आणि नातवंडांना न्याय मिळवून देईल हा माझा शब्द आहे, असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलेलं आहे। मात्र या घटनेवर ओबीसी नेते लक्ष्मण आके यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी सुप्रिया सुळेवर निशाणा साधत बेगडा शरद पवारांची बेगडी लेक असं म्हणत त्यांच्यावर टीका केली। पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवारांना बेगडी पुरोगामी नेता असंही संबोधले आणि सुप्रिया सुळे यांच्या वर्तुळातून त्यांचा प्रयत्न देत असल्याचा आरोप केला। मी सुप्रिया ताईचे स्वागत करतो, पण त्यांच्या स्वतःच्या लोकसभा मतदारसंघातील उतरवली गावात विक्रम दादासाहेब गायकवाड या तरुणीची हत्या झाली, मात्र त्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। सुप्रिया सुळे या दुःखात प्रसंगावर राजकारण करत आहेत का असा आरोपही लक्ष्मण आके यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेला आहे। तसेच शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी केवळ निवडणूक जिंकण्याचे तंत्र आत्मसात केलेले आहेत। रोहित पवार केवळ 1000 ते 1500 मतांनी निवडून आले, त्यामुळे हत्येसारख्या गंभीर प्रकरणाचा राजकीय वापर करणे बंद करावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। लक्ष्मण आके यांनी वाल्मिक कराड आणि मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या भेटीबद्दलही प्रश्न उपस्थित केला। मनोज जरांगे यांनी पहाटे वाल्मिक कराड यांची भेट का घेतली याचे उत्तर महाराष्ट्राला हवे आहेत। या सगळ्या भेटी आणि हालचालीची संशयास्पद वाटत आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा आता केवळ कायदेशीर चौकशी पुरता मर्यादित राहिला नसून तो राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला आहे। पुढे यावर काय कारवाई होते आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।